झालं आता, बस झालं. चिल्लोभर पाण्यात डुबून मरायला पुरते आता. अरे काय कसं म्हणलं हे, घोडी मेली वजानं, शिंगरू मरून राहिले एरदरीनं. काय आम्हाला काय या शिंगरासारखे हिंडून राहिले का म्हणलं. बंद आहे ना ते. कसं काय हे. हो ना, आता हे आज कसं काय बंद आहे काय माहिती का, नाही तर चालू असते ना, आजचा दिवस चालू असते नाही. कसं काय आता हे आज कसं काय बंद असेल म्हणा. आता काय तुम्ही विचारून द्यायला फोन नंबर असेल तर नंबरवर फोन लावा, विचारून घ्या कुठं आहे काय आहे तर. कुठं गेले असतील, बंद केलं असेल असं नाही एवढ्यात इतक्यात कुठं तरी. तसं करायला लागेल नाही का. बरं बस फोन करतो मी. हो फोन करतो, विचारतो कुठं आहे तर. ते म्हणलं शिवलाल भाऊ उचलत नाही ना, लक्ष म्हणलं किती फोन लावल्या उचलत नाही ते. हो ना, मी काय त्याला थोडं लावून राहिलो काही, गलबतीला लावतो ना. म्हणजे मग समजते नेमकं काय कारण आहे बा, काऊन बंद आहे. पाय बा आता काय का निरा आपले अडते येऊन राहिले आपले. हो ना, आता वसुली काय कशी काय होईल ते. हो बा कर फोन कर. हॉटेल साहेब 1 मिनिट. हो मी फोन लावतो येईल, म्हणजे कसं कन्फर्म होऊन जाते मग. 2 मिनिटं. त्याचं टेन्शन नका घेऊन. राहिला धाबा पण एक दिवसानं काय बिघडून राहिलं का, पण तुम्ही आता भेटीला आले मग आता राहणारच आहे ते. पण जाऊ द्या, तुम्ही जिलेबी खाल्ली ना, जिलेबी ते भेटली का नाही म्हणलं. हो जिलेबी भेटली, पण मी काय म्हणत होतो आता मग उद्या येता का तुम्ही. उद्या होते का सुट्टी. नाही सुट्टीचं तर आजच आहे साहेब म्हणे ना, 4 वाजता सुट्टी देऊन देऊ म्हणे. कारण की कसं आहे नॉर्मल काम आहे, त्याच्यानं काही हरकत नाही म्हणे. आता काही अडचण नाही. तर आता बहुतेक 4 वाजता समजा सुट्टी आपल्याला होईल. आता बिल पे करावं लागेल. आता काय आता सासरी देते का मला द्यावं लागते काय माहिती, ते पाहिजे तुम्ही. आता बाकी काही अडचण नाही. आलो मग सुद्धा मग मी काय म्हणतो, तुला मी पैसे टाकून देतो, तेवढे जिलेबी घेतो रामपुरात वाटून टाकतो संध्याकाळी. का म्हणलं लक्ष्मण भाऊ. हो याचा फोन आहे रे, हे आपला शक्ती कपूर. तुमच्या गावचा आपला हे शिवलाल टोळगोटे. अरे बाबा त्याचा फोन आहे का. नाही उचलू नका फोन, उचलू नका काय. हो त्याचा का फोन उचलला. हो काही ना काही आपल्या मागं लोचा लागला मला समजा. हो ते आता तिकडे आहेत ना, जाऊ दे तिकडे काय करायला लागते आपल्याला. महिन्याभराची निचन आता त्याचा फोनच उचलू नका. मला लय घेऊ येते त्याचा, पैशासाठी आहे ते. नाही तसं काही नसं, शुभेच्छा द्यासाठी केला असं ना, माहीत झालं तर. नाही हे बा शुभेच्छा सस्त्यात नाही पडत ना, त्याच्या शुभेच्छा का सस्त्यात पडते का. हां बिलकुल. हे ते कसं गेला ना माणसाले नेमच नाही ते. मग त्याला काय म्हणते तर मग ढाण्या म्हणते ढाण्या. मग त्याच्या रांधीच नाही लागाल पुरं. तिकडे आता बरा पिंजरे ते बरं आहे ते तिघे तिकडे. उचलू नका फोन अजिबात, पैसे मागतेच ते. जाऊ दे मग नाही का, वाजू दे तिकडे, आपण काही उचलत नाही. जाय तिकडे, जाऊ दे. केला कट केला आता त्यानं. हो बरोबर ठीक आहे. मग आता येता म्हणता मग का थांबता जरा, थांबा जरा चहा घेऊ अजून. राहू द्या ना आता, पेलो ना चहा आता. आल्या पाच तुम्ही. जाऊ दे तिकडे. हो चला येतो आम्ही, जरा सामान खरेदी करतो. हो येतो मग आम्ही. बरोबर या मग आता. हो काही हरकत नाही. चक्रास मारायचे काम दिसते मुले. कोणी फोनही नाही उचलून राहिले ना तुमचे. काय कसं आहे. हो ना. हो काही अडचण असेल ना पुढच्याची. तुम्ही राजा काय देतो ना तुमचे काय 12,000 आहे ना, आले मोठे देतो ना पैसे. गडबड नका करू. आम्हीच आता परेशान झालो इकडे फोन नाही लागू राहिला तर. आता हे बा तुम्ही असं करा हॉटेल साहेब, तुम्ही आपलं बाजारातले ते कंदील बुड आहे का नाही, त्याच्या इकडे पैसे घेऊन घ्या तुम्ही. काय मी फोन करून त्याला सांगून देईन, तुम्ही तिथं चालले जा आणि पैसे घेऊन घ्या. आणि ते बाळभाऊचे बस झालं, बाकी तुमचा विषय समाप्त. चला म्हणलं मॅनेजर साहेब, आपण जाऊ आता दुगोरा. बस त्याला एक खेप गचकलं की तिथून रामपुरात सगळे सापडते आपल्याला. काही विषय नाही. हो पण ते कसं 5 वाजे लोक निपटावा तुम्ही. म्हणजे कसं जाणं आता ते कसं याच्यात टाइम चालला ना माझ्या. लवकरात लवकर अटप तर घ्या जरा. हो ना 2-3 घंट्याचं काम आहे. अर्ध्या घंट्यात दुगुराले तिथून रामपूरले झालं ना. 2 घंट्यात तुम्ही पैसे घेऊन मोकळे. मग 25चा बजेट आहे ना, का उलचा आहे का. मग या हॉटेल साहेब तुम्ही जा आता, तुमची ती वसुली करा. आणि ते कधी मोठा बाजारातच आहे, त्याला पैसे मागून घ्या. आणि ते कपड्याच्या दुकानावर आपले बाळभाऊ असतील ना, त्याचं घर पाहिलं तुम्ही, त्याच्या घरी जाऊन ते घेऊन घ्या. हो पाहतो ते. आता बाजारातच चाललो मी, तिकडेच निघून राहिलो. ठीक आहे मला पोहोचून द्या आणि तुम्ही चालले जा. अजबराजी आहे का घरी, आहे का म्हणलं. कोणी आहे घरी. अरे आहे का नाही. भिंत कुठं गेलं रे. आवाज देऊन राहिला का ते. काय लावलं का हे, काय होय तो कोणतं गेट होतं. एका लातीत पळायचं हे. पाहिजे आवाज द्या जो. हो जोरान दे. आम्ही तर अजबराव आवाज देऊन राहिले. काय कुठं आहे का कटलं था यायचं, पण दरवाजे पण दिसून राहिले अंदरचे. अरे अजबराव अजय अंदर आहे का रे. भिंत फोनही नाही उचलून राहिले. एक तर उतरा खाली. उतरा विचारपूस करू आपण शेजाऱ्याले. असं ते इकडे तिकडे असं कुठं गेलं असं. या उतरा खाली. बाबा साहेब लोक गाडी गिडी मोठी काय आहे तर काय होतं बाबा साहेब, कोण पाहिजे म्हणलं. बरं झालं बा, बुडी तरी भेटली. सरे वावराने गेली वाटते. अरे म्हणलं नाही मावशी, आपलं हे दिसले का आपले अजबराव. आता अजबराव कोणते बाबा. आमच्या गावात 2-3 अजबराव आहेत. कोणते अजबराव कोणते म्हणलं. आता डायरेक्टरला माहित नाही यायचं आता कोणता अजबराव सांगा नाही का. ते आपलं पिवळं कटलं नाही का, त्याच्यापाशी पिवळं कटलं आहे. बस तेच. हो ना, पण ते कटलं बी दोघांच्या घरी आहे ना. हो दोन्ही अजबरावच्या घरी आपलं पिवळं कटलं आहे. माभिंत आता याच्या घरी कटलं त्याच्या घरी एकमेकाचं पाहून घेतलं सर. बरोबर ते जाऊ द्या. ते त्याचं एक पोरगा आहे ना, मग दुसऱ्याला बी एकच पोरगा आहे ना. दोघाले बी एकच पोर आहे. बा इथं तर मला तर वाटते पागल व्हायचं लक्ष दिसते. अरे बनलं ते अजबरा म्हणते ते सांगा ना. जवळ घर आहे इथून तर जवळ. मग दोघांचे जवळच आहे ना घर. इथून दोघांचे जवळ आहे. कायच करा. अरे अजबराव ते नाही का, कधी आपलं 90 मारतात ते कधी जराशे म्हणजे यातले दिसतात ते, म्हणजे थंड घेणार आहेत ते. काय करा बाबा. हो ना, ती दोघंही त्यातलेच आहेत ना. दोघे थंडवालेच आहेत.
काय तुम्ही का नाही मावशी बरोबर सांगा बा. आता अजबराव आता त्याला अर्जंट भेटणं होतं, त्याचं दार बंद आहे म्हणून आम्ही तुम्हाला विचारून राहिलो. तुम्ही काय आता कसं तुमच्या लक्षात नाही राहिलं बरोबर. हो ना, पण तुम्ही सांगूनच नाही राहिला ना कोणते अजबराव तर नागफोडे पाहिजे का तोंडफोडे पाहिजे तर. डोकं फोडे विचारा ना. हो नागतोडे का कोणते तर कोणते आहेत ते सांगा त्याले. आम्हाला माहित नाही त्याचं नाव. हा म्हणलं हे पहा ते नागतोडे तोंडफोडे नाही, दोन आहेत का असे. ना दोन आहेत ना, नागफोडे एक आणि तोंडफोडे. हो दोघं आहेत, जवळजवळच घर आहेत त्याचे. आता नागफोडे होय का तोंडफोडे होय काय सांगा त्याला. बरं हे पहा मी काय म्हणतो त्याचे रामपूरले सोयरे आहेत बरं. रामपूरले हो ते समजा मारुतराव धुटके हे ते येणं जाणं असं नाही तर. ते का हो ते आपलं हे होते नागफोडे होते. नागफोडे हो नागफोडे आहेत. त्याचं घर तर बंद होतं, ते रामपूरला गेलं ना. हो मग अशीच मला सांगायचं आता मी रामपूरला चाललो म्हणे बा. बरं झालं हे बा बबनराव, काही टेन्शन नाही आता. रामपूरले सगळे सापडते आता. बरं मावशी येतो म्हणलं, धन्यवाद. हो आता समजलं त्याचं नाव नागफोडे समजा. नाही आपलं नागफोडे हो संकेत नागफोडे. हो चला बा चला. बरोबर या मग. काही निरोप असेल तर सांगून देतो त्याला. हो म्हणजे कसं मग सांगून देतो आले गेले की. हो त्याला निरोप सांगून देता ना. क्रॉपलोनवाले आले होते म्हणा वसुलीसाठी. हो लवकरात लवकर पैसे देऊन द्या म्हणा द्यायचे, नाही तर मग कसं पुढच्या परिणामाला तयार राहा. चला येतो आम्ही. काय कसं उभं म्हणलं हे आता काय अशानं म्हणलं लय उशीर होईल ना. आता हे रामपूर सापडतील का बना. तिथं होईल का काम आपलं. नाही पहा तुम्ही काळजी करूच नका ना. जे होते ते चांगल्यासाठी होते. सगळे एकाच जागी सापडून राहिले ना आपले. आता हे तिथंच गेलेले आहेत अजबराव. आणि दुसरी गोष्ट कसं आहे ते जे लक्ष्मणराव आहे धाब्यावाला ते बी गावातच आहे, आणि बाकीचे तर तिथंच आहेत. सगळे टोटल लोक सापडून राहिले आपल्याला. हो त्याच्यानं काही असं म्हणजे काळजीचं कारणच नाही आपल्याला. पण कमीत कमी तुमच्या घरी तर फोन ला की बा आहे का नाही, जरा चौकशी करून घ्या म्हणा. तुमच्या घरच्या मॅडमला यायला फोन करून द्या. तुम्हाला नाही समजत तसं आहे. इकडचं आमच्याकडे काय आहे. सगळ्या मेहनतीवर पाणी फिरता का तुम्ही. आता त्याला जर का माहीत पडलं ना आमच्या घरच्या का बैले होय ना, झालं सऱ्या गावात झालं. मग ते सगळे पहा गायब होते, फरार होते. ते फरार मागच्या दरवाज्यातून असे लोक आहे आमच्या गावचे. मग पैसे म्हणलं की बिलकुल असे लप कापतील लगायचे. हो ना आता लक्षात घेऊन आलं मला ते. आता पाहा आता खडकून नाही भेटला, माझं डिझेल चाललं. हो पण मॅडम पैसे भेटते मोठे आशावर आम्ही. भेटेल ना. पण ते पैसे काय देत नाही, ते पुरे टरकते ते. मी फक्त दिसाले तर पैसे द्यायले. बस आता एका दमानं गपलतीत पकडतो सगळेच्या सगळे. विशेष नाही पैसे काढल्याशिवाय. पण तुम्ही बी बिलकुल असं म्हणायचं की रिपोर्टच देतो म्हणा आता. पैसे जर दिले नाही तर चाललो म्हणा आता. चला आता चला म्हणलं बसा आणि चला. आता काय होते काय नाही. चला चला. तिला विजा फोनवर वशांतराम. हॅलो. बोला आबाजी, काय म्हणत होती बा. हॅलो मुंगशीराम मी काय म्हणलं आपला भानू घरी आहे का. कुठं गेला रे म्हणलं. भानू आहे का घरी. नाही भानू काय घरी आहे. ते मारुती संघ गेले ना ते 2-4 पोट्टे. मग इव्हेंट घेतलं ना त्याने, ते मंडप घेतला ना. कुठचं आहे ते तारीख आहे वाटते बा. बरं झालं. तेच म्हणत होतो मी. कसं आहे जरासा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. काही समजलं का तुम्हाला का आपलं ठाणे भागात समजलं का म्हणलं. समजलं ना. मग काय आत्ता फोन आलता आम्हाला त्याचा अजबरावचा फोन आलता ना. हो त्याच्या इकडे गेला म्हणते बा. ते आता येऊन राहिला म्हणते त्याच्या घराकडे. बाबा तिथून पोचते वाटते ते आता नाही असं. तिथून मग रामपूरला घुसून पाहिजे बा. मग हो आता कसं बाळू भाऊ तिथून आला ते. आता त्यांना पैसे काही दिले नाही म्हणते असं समजलं मला. आणि तुम्ही आता म्हणलं सतर्क करा. हो काही सांगता येत नाही बरं येईन म्हणून. हो वावरानंच थांबा. ते मॅनेजर एक खेप जायपर्यंत. हो ते गेला की मग जाय तिकडे. नाही आम्ही गावातच नाही ना. का आता सगळ्या तयाऱ्या झाल्या. आता गाड्या ओळाखाली आल्या. आम्ही चाललो आता लक्ष्मणच्या इकडे. हो भेटीसाठी मुलगी झाली ना त्याले. हो ना आता मध्ये माहितच आहे ना ते. पण आज बाजाराच्या मी आलो उद्या जाऊ. मग चालले का तुम्ही सगळेच चालले का. ते कसं शांताराम म्हणे निघाले पुढते म्हणे. अजून आता हे जर आले हो तर मग अजून फालतू कसं वांदेवाडी व्हायची. त्यापेक्षा न दिसलेलं बरं. ते बरं केलं तुम्ही नाही का. हो ना मीच तर आता इथं अटकलो मिरच्याच्या जराशा राहिल्या म्हणा इकायच्या. पण काय झालं इथं आता पैसे 5 वाजता येतेच ते मागायला. मग 100%. जाऊ द्या ना. ते मिरच्या इकायला लावा ना. देवी असले तेवढ्या राहिले तेवढ्या. चालले तुम्ही तिकडे, आम्ही चाललो तिकडेच. असं म्हणता नाही का. हो दे का भेटाय महत्वाचे आहे नाही का. हो जाऊ दे तिकडे निघालेच पुढे. किती काही मिळते इकडे तर पैसे यायला दे नाही. बरं ठीक आहे मग येऊनच जातो मग मी नाही का. हो जाऊ दे मग अजून सुट्टी झाल्यावर मग काय फायदा. हो येतो मग मी. निघतो 15 मिनिटात. निघा मग. हो आम्ही बस आता झाला तयाऱ्या सुन राहिल्या. आता बाया याच्या राहिल्या. हो ठीक आहे ठेवा मग फोन. काय होतं कंदिलापूर कोणाला लावला म्हणलं फोन. रामपुरात सांगितलं त्याला पाहिजे बा ठाण्यावर राहिला चेल्यासहित. हो तर ते म्हणते आम्ही तिकडे लक्ष्मीच्या इकडे चाललो म्हणते. हो पोरगी झाली त्याला हो भेटीसाठी. म्हणलं कसं माया राजा कशी इच्छा होती जायची. जाऊ का म्हणलं मी. मग आता मिरच्या कोणी कन बा तुमच्या मिरच्या का मामांगा लावता का आता हे. मायच तर अजून आता भाजीपाला राहिला इकडचा. हो ना आहेच किती रे 20 किलो तेवढ्या देतो ना काढून. तेवढ्या इकून टाकतो. पैसे तर लावते मग हिशोब देतो मध्ये. मध्ये कसं आता सगळेजण चालले बुटी आहे. जातो मग इकडे इकून मी. मला काही तिकीट नाही काही नाही. जा आता तुम्ही जा. हो अरे हो पण ते पैसे ते त्याचे देऊन ठेव जा बा. ते येईन ना अजून पैशाले ना. पैसे अजून कोणच नाही दिले त्याला. मग हेच तर रामपूरवाले चाट देऊन चालले. मला कुठे आला होतं. हो सांगून देतो ते बिमार पडले म्हणा दवाखान्यात गेले म्हणा. जाय तिकडे. खा चौकती पुढे द्या चौकती दवाखाना. बरं ठीक आहे बा. मी सांगतो काय सांगाच ते. जा तुम्ही. मी पाहतो एवढा आता. जा बा. 5,500 दंड होता इथे थांबलं तर नाही का. पुऱ्या मिरच्याचे पैसे त्याला देणं होते बा. बरं येतो मग. हो पाहिजे मग चला येतो भेटून. कंदील पुढेचा फोन होता. मग तिथे जाऊन पोहोचला म्हणते. ते किती स्पीड येऊन राहिला ते पाबर ठाणे आता. तिथं बाळू भाऊच्या घरी गेला म्हणते. तिथून आता त्या अजबरावच्या गावाकडे निघाला म्हणते ते.
म्हणून म्हणलं सटकन निघण्यात मजा आहे. अजबराव तिथून निघाला म्हणते ना, मग आपणच राहिलो इथं आलं का नाही, ते जर आले ना इथं सगळे हातात लागतो. मग त्याचा मॅनेजर आणि हे ती आपातापा आपल्या बायाले माहीत होईन याचे काय कारनामे केले बायानं. सटकन निघायची कोशिश करा. आता गाड्या आल्या सर आलं. जाय बरं झुमऱ्या दे बरं, बायाला आवाज दे बरं, पटपट चला ना म्हणा लवकर. तिकडे लक्ष म्हणले सुट्टी व्हायची, मग काय फायदा. हो ना, तेच तर मी म्हणून राहिलो. झुंबर तू जाय बरं लवकर. आपलं म्हणच भाऊ एक फोन लावा ना, लक्ष म्हणले काय पोझिशन आहे म्हणा. सुट्टी गिट्टी होते का काय आहे काय नाही आपल्याला माहीत पडते. मग सटकन निघाले मोकळं लवकर. मग मी लक्ष म्हणले फोन. बरं ठीक आहे ठीक आहे. तुम्ही जाय झुंबर, तू आवाज दे पटपट. तो बुडीले ते सगळे चला म्हणा लवकर. लवकर घाई करा म्हणा जरा. बरं का झालंच वाटते तयार यायच्या. मग काय तर बाबाईच व्हायचं वाटते. मग काय बाई बुडी नाही दिसून राहिली. बाबा एवढे मोठे जर लोक गेले ते दवाखान्यात भावले पाहिजे. काय माहिती झालं का, चला म्हणा लवकर. उशीर उरायला ना. मग काय काय 5 वाजता चालला मग. आता आहे ना अजून लंकाबाई यायच्या. हो याची बंगरेशीची आई यायची आहे. बबनरावच्या घरच्या बाई यायच्या. तू यायचं नाही झालं अजून, त्याचं नाही. सविताबाईचं राहिलं. काय करा आता तुम्ही घरी अशा उशीर करते. मग कसं ढ्यायलाच नाही पुरत. मग तिकडे लक्ष व्हायला सुट्टी व्हायची, ते इकडे यायचे, आपण तिकडे जायचं. मग काही फायदा होईल का त्या गोष्टीचा. हो दे ना, सुट्टी झाली तर होय ना. मग कुठे जाईल, तिच्या आईच्या घरी जाईल, तिथं जाऊ आपण. त्याच्या वेळेला काय भेट घ्यायची महत्वाची. आपण कसं दवाखान्यात गेलं बरं वाटते. आलते असं होते ते. घ्या लवकर लवकर तयार आहे पटपट. चला डेऱ्या म्हणजे चला म्हणा लवकर. उशीर नका करू. कसं घोर होते ना. मग पाणी येते, पाण्याचं वातावरण सांगायला मी सांगितलं म्हणते आम्ही 10 लोक पाणी नाही म्हणते. हो काही नको लो. हो चला चला. हो आलो आम्ही. चल बा मोठे येतो आम्ही आता. हो चला बाय. हो चला येतोच आम्ही 10 मिनिटात. आता बस झालं, जगन चायचं झालं की बस आलोच आम्ही. वाचून पुढे आलोच आम्ही. बरं आता सगळ्याच होऊन राहिलं, पण आता आमच्या घरचे नाही आले म्हणला. ते आले असते तर किती हरी असतात यायला. हो ना, पायवर त्याच्या मानलेली भाजी होईन ते. हो ना, पण त्याला माहिती नाही वाटते बाबा. त्याला सध्या माहिती नका करू. हो मी म्हणतो मंजुळा भाई कसं असते, त्याला जर माहित पडलं त्याचं काही मर्ग करमणार नाही त्याला. कसंही द्यायचं मन लागू राहिलं तिकडे. राहू द्या. हो ना, म्हणून तुम्ही कसं जास्त फोन नाही लावता. कसं आहे महिनाभर जरी काढला, मग जर तिथे एक त्याचं आता कायम झाले तर मग जमलं. बरं जाऊ द्या. मग आपण चालू आता. लंकाला बोलवणार तुम्ही. हो आलोच आम्ही. हो आलोच. जमलं बरं आहे का. हो मी आता मला बस लावते का फोन आता रे का. हो ना, फोन नाही लावला पाहिजे. चला मग चला. अरे धीरे धी, अरे धीरा धी धी धी. अन्न संध्या अन्न पटपट. का 15 मिनिटं गमावलं काय का ढोरण तर चालून राहिला. चालला आपला सडकीनं सगळे पुरे ढोराच्या ढोरले का एका साईडनं हाणायचे. काय 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 सारा रस्ताच घेत असते का. बसला आम्ही मागं 1 किलोमीटर मागं आले का तुया. बरं झाली तर नदी आली पाणी प्यायला गेले. ढोरण नाही तर काय गावा लोक नेत होता का. अरे शिवलाल भाऊ काय करता लागल्या. काही समजायला मार्गच नाही ना बा. मशी मागं राहते धोदा बोलायला ते बकऱ्या कुकड्या पाहिजे. काय करणार काय माणूस एकटा माणूस काय काय करत तुम्ही सांगा ना आता. कसं करा माणसानं. काय करणार आहे म्हणजे का 1000 500 गाईले का ते तिकडे लोक आणते का एका रस्त्यानं एका साईडनं चालते का ते. किती मोठे मेंढर असते ते जे पाहिलं नाही का. मग एका सोयीनं लाईन बात चालते ते. आणि तुमच्याला का 10 ढोरासारखे चालत नाही इथं. चालले इकडून 2 तिकडून 2. ते गाड्या कोण कुकून काढा. अक्कल नाही का चालला मोठा. चालून पहा चालून. मग समजा तुम्हाला कशा ढोरात आणत मग किती सतावते माहिती आहे का तुम्हाला. पण एका साईडनं घ्यायचे जरासे. त्याला शिकवून दे जरा. शिट्टी वाजवली कशी मागं आले पाहिजे. मग आपण माणूस पुढे ढोरं मागं. मग तिकडल्यासारखे जरा काही शिका ना. चालले आपल्या सऱ्या रस्त्यानं काय दांगडो. चला जा वा बाजून वा. शिकवतो ना आता. त्याला शिकवाच लागते का त्याला. हो बोला. कुठे चालले शिवलाल भाऊ. घरी चालले का. आता घरीच चाललो ना. आता गाडी घेऊन चाललो कुठं मग. अरे कोण आहे घरी. गावात कोणीच नाही. कुठलं बी नाही गावात. सगळे गेले ते लक्की म्हणले. पोलगी झाले लक्की म्हणले. तिथं गेले सगळे जण. 2-4 गाड्या गेले ना आता भजू. म्हणून आला काय लक्ष म्हणले पोरगी झाली का. अरे बाबा मला तर माहिती नाही राजा. खयची गोष्ट. अरे बा ते काय म्हणलं माहित बा. ते आज गेले बा लोक. हो म्हणे लक्ष म्हणले पोलगी झाली म्हणे. आम्ही चाललो म्हणे पाहिले येत मारले. सगळे गेले गाड्या घेऊन. असं म्हणजे तिकडे गेले नाही. हो 2-3 गाड्या भरून गेल्या का. हो शांताराम भाऊ आपले मनोज पाटील हे झुमऱ्या गिमऱ्या गेले का. सबन हो बाया बी गेल्या. बाबा असं बरोबर ठीक आहे जाय. ते ढोरं पाहिजे तू. आम्ही करतो आमचं काय आता. जाय लवकर जा. या मग शिवलाल भाऊ. हो या बाबा शिवलाल भाऊ. आता कसं करता म्हणलं. सगळे लोक तिकडे गेले म्हणते. मग आता आपण इकडे आलो. आता काय करावं. काय आता गाड्या पलटा लागून आपल्याला. घरी जाऊन काय अर्थच नाही ना. आता कोणीच नाही म्हणते ना. सगळे गेले म्हणते तिकडे. म्हणलं हे बा मॅनेजर साहेब आपल्याला आता गाडी यवतमाळ पलटावं लागते. बापरे यवतमाळ पलटावं लागते का. अरे बा काय डिजल राजा माया. मला हे बा राहू द्या. हे बा शिवलाल भाऊ मी जातो बा आता. मला काही पैसे नाही पाहिजे. काय राजा हे काय. एक माणूस जागेवर नाही तुमचा. हट राजा. हो ना समजते ना मला. तुमची मानसिकता समजून राहील मला. पण परिस्थिती काय झाली. सगळे समजा इथून आता आपण याशी आणि हे लेखाची जाऊन तिकडे बसायची. आता आपण काय करावं. पण जाऊ द्या ना. योग चांगले आहे ना आपली. तिथं एखादा माणूस सगळी एकाच जागी सापडते ना. एकाच जागी सापडते राजा. काय चला बा आता एक चला तिथपर्यंत. पुन्हा मोठं कठीण काम आहे. मग पलटवता का आता. पलटो काही अर्थ नाही ना. घरी जाण्यात कुणीच सापडत नाही ना. मग सगळे सापडते ना. ते बरोबर अजबराव बी इथं झाला होता आणि इथून गाडीत बसून तेही गेला वाटते. हो जाऊ द्या सगळे सापडते. टोटल लोक सापडते. घ्या पलटून आता. चला बबनराव चला तिकडे चला यवतमाळ. उलंगवाडी झाली वाटते. हे तर निघाले वाटते बा. कुठं गेला कुठं.
अरे भाऊ म्हणलं ते मिरच्यावाले कुठं आहेत म्हणलं, ते इथं आबूजी होते ते कुठं आहे म्हणलं. हे आले वाटते नाही का पैशाले. हो हो ते गेले ना, गेले ते गेले, हो गेले गेले. गेले म्हणजे कसे बा, 5,500 रुपये घ्यायला सांगितले ना शिवलाल टोयगोटेनं. सकाळची गोष्ट 11 वाजता आलतो ना आम्ही तुमच्या देखता. हा कुठं गेले कुठं म्हणलं, हा वरे तर नाही गेले ना बा. अरे दवाखान्यात ना हो, वरे म्हणून राहिले. वरे कायला गेले ते, हो, दवाखान्यात गेले ते. हो मग काय मला काय सांगून राहिले त्याचं ते पान तुम्ही पा. अरे असं कसं बोलता राजा तुम्ही, हा अबतडेच माणसं दिसता मला. अरे बा तुमच्या संघ होता ना, मिरची इकून राहिला असता ना ते मगाशी. अरे मग आता सांगून राहिलो ना, गेला ना ते. त्याची तब्येत बरोबर नव्हती, त्याच्या उरल्या सुरल्या मिरच्या म्या ऐकल्या. मग काय दवाखान्यात जायचं भरती. अरे बापरे, म्हणजे तब्येत बिघडली का. तर पाहिजे बा, नाही तर नसतं जापत नाही का, आपल्यावर नाव नाही यावलं का. बरं राहू द्या भाऊ, राहू द्या म्हणलं, काही मागू नका पैसे, येतो मी. वगायत गेले पैसे पैसे लगायचे नाही का, जाऊ द्या बा. तेच म्हणलं, पैसे मागू नका त्या बुडायले. फालतू कसं हरण खायच्या बुडा आहे ते. फालतू काय व्हाच नाव द्या तुमचं घालून ते. जा मागू नका पैसे, जाऊ द्या, जा घराकडे. बरोबर आहे, तुम्ही म्हणता तेच बरोबर भाऊ नाही का. पैसे न मागितलेलेच बरे बा. नसतं घरावर गोटी यायची. चला येतो भाऊ म्हणलं, येतो. बा म्हणलं पोरीला आम्ही 5 दिवस पाठवणार नाही. हो आमची आता नात आणि आमची पोरगी 5 दिवस आता बा 5वी होईपर्यंत तुम्ही गडबड करू नका घरी न्यायची. सगळं आम्हाला करायला लागते. आतापर्यंत केलं, अजून मग आता 5 दिवसांनी काय बिघडते. हा मग तुमच्या आईला करायला किती करायचं होतं. तर बरं बाकी मी काय म्हणतो, मग आता याटोचं पाहा सुट्टीच आहे म्हणता ना. हा डॉक्टर साहेब सांगत ना सुट्टी देतो म्हणून. हो ना हो ना, पण ते काय म्हणते नाही कविता, मग कसं करतं म्हणलं, घरी चालतं का इकडे जातं मग कसं करतं. आता आईची इच्छा आहे तर मग जाऊ द्या आता. 5 दिवस तिकडे राहिल्यावर मग मी आले की आले मग. बरं ठीक आहे, आता फोन यायला वाटतं कोणाचा इथं. अजयबरावचं वाटते बाबा. अजयबराव काय म्हणते मा. हॅलो हॅलो, हा बोला म्हणलं, हा बोला बोला, हा अजयबराव बोला. हॅलो हॅलो, अरे लक्ष्मण आम्ही आलो म्हटलं हॉस्पिटलमध्ये. हो कसं गेट जवळ हवा. कुठं आहे तुम्ही, कोणती खोली गेली, काय नंबर गिंबर काही. बापरे आता आलेत काय. बरोबर आहे बा, थांबा थांबा थांबा, मी काय म्हणतो तिथेच थांबा तुम्ही. हो आलोच मी आलोच. आता पाहुणे झाली चालू म्हणलं आता. काय करा. पण तुम्ही फोन नका करू. सगळे येतील आता बसून तर बसा लागं. लहान लेकरू असते, इन्फेक्शन होते, जरासं त्याला समजायला पाहिजे. 1-2 दिवस होऊ दिले पाहिजे, मग आलं पाहिजे भेटीले. हो ना, पण आता ते कसं आनंद असते ना, मग आनंद नसते का तेवढा, त्याला वाटतं बा काही जातून काही नाही भेटायले. हो ना पण पाय तुम्ही काय म्हणते, आलोच मी. या लवकर पटकन या जा. पहा आता कोण येतो, जास्त फोन नका करू, लोकांना बोलू नका. आता सुट्टी झाली त्या मला घरीच्या आमच्या. अरे बाबा बरं झालं आलं पाहिजे तुम्ही. पाहा झाली असते चुका मुका आपली आता. 10 मिनिटं सुट्टी झाली होती आता. काही फोन तर करत असता, येऊन राहिलो बा का काही. अरे बापा रे, किती कठीण काम आहे. बरं झालं भेट झाली तुमची. मग ह्या रामपूरवाली येऊन राहिले, मग घ्यायचं कसं. हा त्याने फोन नाही लावला तुम्हाला. अरे बाबा ते येऊन राहिले का रामपूरचे. अरे बाबा मला तर फोन नाही आला कोणाचा. काय सांगता येत नाही माघरच्या इथं. हो ना ते तिकडे ठाण्याला ना. अरे कसं झालं ते ऐन वेळेवर सगळ्याच झालं. हो चला चला चला, मग ते निघाले, त्याने फोन नाही केला वाटते. हो आता मी करतो राहिले फोन. मग आता तुम्ही चालले कुठं म्हणलं, घरी का कुठं. आता बस 5 दिवस आपल्या सासरवाडीले. हो मग 5वी झाली की बस मग इकडे आपल्या घरी घेऊन येतो मग. आज आता समजा बस आता मी गाडी पाहायला चाललो होतो बाहेर. बरं जा तुम्ही गाडी पा, फक्त आम्हाला ते कोणत्या खोलीत आहे काय तेवढं दाखवून द्या. आणि या मग तुम्ही, तोपर्यंत आमची भेट होते आणि मी त्याला फोन करून देतो. मग आता बा तुम्ही सासरवाडी या बघायच्या तसं करून टाका. मग त्याला सांगून द्या म्हणा सासरवाडी या म्हणा तुम्ही, आम्ही पोहोचतोच तोपर्यंत म्हणा. जा तुम्ही, चला आता मला सांगा, चला मी दाखवून देतो तुम्हाला खोली. काय म्हणलं का जाबरू नाही रे. हो हे आता शिवल्या गावात जाईल. हा कोणी सापड राहिले. आता काय ढूंढते रे जाओगे नाही का. कोण सापडते गावात त्याला. हो काय सांगा आता, काय करते करू बा. आता म्हणलं पाहूनच उचलत जा फोन. काय पाहिजे त्या तिघाची उचलू नका. नाही आपले अजयबराव आहे ना. हॅलो हा बोला अजयबरावजी. हॅलो मी काय म्हणतो, तुम्ही कुठं काय सध्या कुठं काय म्हणलं. काही नाही अजून तर बरंच बाकी आहे आमचं. 50 किलोमीटर बाकी आहे. हो येऊन राहिलो आता रस्ते नाव. येऊ नका म्हणलं. ते लक्ष्मीमध्ये सुट्टी झाली म्हणलं ते. आता तुम्ही कसं करा, त्याच्या सासऱ्याच्या घरी आता डायरेक्ट. हो तिथे सगळे जण आता आमची भेट झाली म्हणा. पण तुम्ही तिकडे जा आता. आहे मगाच म्हणलं तुम्हाला फोन लावला नाही तुम्ही म्हणे तिथंच आहे. बाबा सुट्टी झाली गो. बरं ठीक आहे काय हरकत नाही. मग आता त्याच्या गावालाच घ्यायला गाड्या नाही का. बरं ठीक आहे. मग आता वापस तर काही जाता येत नाही. वापस गेलं की तिकडे मोठं कठीण काम आहे. बाबा तुम्ही काय करायचे. हो आमच्या गावातून तर सटकले म्हणते ते. हो मी फोन लावला होता शेजाऱ्याला. हो येऊन गेले म्हणे थोड्या काहीतरी साहेब लोक आले म्हणे. बरं ठीक आहे ना, मग काय हरकत नाही. रामपूरला पोहोचले मग ते. हो बरोबर आहे. आता मग आम्ही यायच्या लक्ष्मण भाऊच्या सासरवाडीला पोहोचतो मग. हो ठीक आहे. मग सगळे आता मी फोन करून देतो बाकी गाड्यावाल्याले रवाना. हो बिलकुल हो ठीक आहे. फक्त पैसे देऊ नका कोणीच. हा तेच म्हणलं. ठीक आहे ठेवतो फोन. नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार. आपलं इथं लक्ष्मण आपलं कविता ते लक्ष्मण किरकिरे. हो तर हे पेशंट होते आपले डिलिव्हरी पेशंट. मी मामा आहे त्याचा. हो तर म्हटलं काही कल्पना आहे का तुम्हाला, काही ओळख म्हणजे कोणत्या रूममध्ये आहे काही. हो येस. परंतु आत्ताच त्यांना सुट्टी झाली. हो नेमकी आता 10 ते 15 मिनिटं झाले. हो ते आत्ताच आपल्या घराकडे गेलेले आहे. हो आता कुठे गेले ते आम्हाला नाही माहीत, पण घरी जातो म्हणे आम्ही. बापरे सुट्टी झाली काय तर इतकं मेहनत हे हॉस्पिटल शोधलं आम्ही. इथं आहे म्हणून भरती आणि आता हे सुट्टी झाली.
हो ते कसं माझ्या अंडरमध्येच केस होती म्हणून मला माहिती नाही. तर इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये बघा आता गेलेत ते घरी जा तुम्ही. हो जातो हो ठीक आहे. बाकी काही मंडळी भेटायला वगैरे आले असतील ना, काही बराचसा मोठा ग्रुप? नाही कोणीच भेटायला नाही आलं. बस फक्त काय एक फॅमिली आली होती असं वाटते मला. हो जास्त काही दिसले नाही कोणी. अच्छा ठीक आहे. हो का रामपूरवाले कुकडे भटकले म्हणा. बरं ठीक आहे मग ठीक आहे साहेब. कायच करा आता सांगा. आता मॅनेजर साहेब आपल्याला अजून आता एक चक्कर आहे रे जो. आता त्याच्या सासरवाडीला झालं ना आपल्याला आता. हो त्याशिवाय काही म्हणजे काही पर्याय दिसून नाही राहिला. अरे काय कराल तुम्ही? अरे मॅनेजर साहेब, अरे मी काय म्हणतो, अरे नाही बा दर्शन घेणं आवश्यकच आहे तुमचं. दादा दर्शन घेऊ द्या मला. आता तर अशी सनकली ना माई. आणि आता हे बा तुले गुदण्यालाच घेतो मी. थांबतो आता. अबे हरामखोरा लंबाई तोंडिया. मारून राहिले तुम्ही. अरे म्हणलं देतो ना पैसे देऊ राहिला तुम्हाला. आता पैसे देतेच म्हणतो तरी नाही होले का? बेसरम वानाच्या जरासं वाटू दे तू. किती फिरून राहिला मला तू. हे देते 5,500 त्याचे, हे देते त्याचे ते देते. म्हणलं बा तू पैसे नाही पाहिजे काहीच नाही. तोंड दाखवू नको हरामखोरा. निघालो मी आता. जा घरी. पण आम्हाला तिकीटला पैसे नाही ना साहेब. मॅनेजर साहेब साहेब मरा आता तिकडे. काही नाही जा पैदल जायला का तिकडे. हो आवाज नव्हती मला.